मॉर्निंग आपला 365 दिवस चॅलेंजचा 19वा दिवस आहे आज. तर आज आपण बघणार आहे जे पोरं नवीन असते, पोलीस भरतीची तयारी करते, जे नवीन असते, ज्यांना ह्याच्या आधी कधी ग्राउंड केलेलं नसतं किंवा काही केलेलं असतं कंटिन्यूमध्ये हळूहळू, त्यांसाठी एक टिप्स आहे आज. तर पोरं नवीन असते, नवीन असताना रनिंग चालू करते. ते काय करते, ग्राउंड अवेलेबल असो किंवा नसो, ते रोडवर प्रॅक्टिस करते. रोडवर रनिंगची प्रॅक्टिस करायची नाही. हां, एखाद्या दिवस तुम्ही रनिंग केली ठीक आहे, पण काय काय जण कसं डेली रोडवर प्रॅक्टिस करते. रोडवर प्रॅक्टिस डेली केली तर काय होतं, आपल्याला शिन पेन, हिल पेन, नी पेन ह्या पूर्ण इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं काय, रोडवर पळणं कमी करा, कारण की रोडवर पळलं तर ह्या इंजुरी होत्या. पण रोडवर तुम्ही ठीक आहे ऑप्शन नसलं, पण रोडवर पळायला वेगळा शूज असतो, तो शूज लागतो रोडने पळायला, कारण की त्याची सोल मोठा असतो. मोठा सोल असला ना तर तो शूज, त्या शूजने तुम्ही रनिंग करू शकता आणि रोडवर पळू शकता. पण तुम्ही नॉर्मल जो ग्राउंडचा शूज आहे, त्याच्याने तुम्ही रोडवर रनिंग करता, त्याला काय होतं, कुशन नसतं, पंपिंग पॉवर नसती. त्याच्यामुळे काय होतं, तो डायरेक्ट रोडवर आपण पाय टाकला डायरेक्ट फटका पडतो. त्याच्यामुळे तो जो फटका पडतो ना, तो ऑब्झर्व होत नाही, तो डायरेक्ट गुडघ्यापर्यंत येतो. त्याच्यामुळे इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला रोडवर रनिंग करू नका. रोडवर रनिंग करायला वेगळा शूज लागतो आणि नॉर्मल आपली जो रनिंग करतो शूज, तो शूज ग्राउंड लेवलचा असतो. त्याच्यामुळं तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आपण काल केलं लॉंग केलं, तर कमीत कमी 16 किलोमीटर केलं आपण नॉर्मल, एकदम नॉर्मल स्पीडनी. 300 मीटरच्या याला तर आपण 55 राऊंड मारले. तर कालचा हा झाला लॉंग वर्कआउट. तर आज आपण करणार आहे लॅडर वर्कआउट. लॅडर वर्कआउटने काय होतं, आपली जी काल थोडंसं आपण स्टेपिंगमध्ये मला प्रॉब्लेम वाटत होता थोडासा, कारण की आताच नाही, जो आपण 30-40 राऊंडच्या पुढे जातो ना, तेव्हा थोडासा पायामध्ये प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं लॅडर वर्कआउट हे करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की काय होतं, लॅडर वर्कआउटने आपले फूट स्टेप ओके पडते आणि हे रनिंग करताना मदत होती. तर चला आज जॉगिंग करू, 3 किलोमीटर जॉगिंग करू आणि नंतर आपण लॅडर वर्कआउट करत जाऊ. तर चला. तर 3 किलोमीटर जॉगिंग आपली कंप्लीट झाली. नॉर्मल गेलतो, नॉर्मल आलो, कारण की काल जास्त रनिंग केल्यामुळे आज थोडासा पायाला थोडासा पेन होत होता, मसल पेन. त्यामुळे नॉर्मल जॉगिंग केली 3 किलोमीटर. आता वॉकिंग करू आपण. वॉकिंग केल्याने काय होतं, पूर्ण बॉडी कूलडाऊन होती. आणि कूलडाऊन सगळ्यात मेन गोष्ट, कूलडाऊन केलं
तर पुढचा वर्कआउटला परफॉर्मन्स ओके होतो. तर चला वॉकिंग करू आपण आणि नंतर लॅडर वर्कआउटचे 2 सेट बघू आपण, इन आउट आणि शफल. हे सगळ्यात मेन लॅडर वर्कआउटचे वर्कआउट असते, तर हे करू आपण. तर चला.
आपला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. आज आपण 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग केली आणि त्याच्यानंतर आपण इन आउट वर्कआउट केला. इन आउट वर्कआउटनी काय होतं, जे आपली रनिंग करताना पायची स्टेप पडती ती ॲक्युरेट परफेक्ट पडती आणि तुम्हाला रनिंगचा परफॉर्मन्स ओके होतो. त्याच्यानंतर आपण स्किपिंगचे सेट मारले, 1000 स्किपिंग मारल्या, 10-10चे सेट मारले. तर हे दोन्ही झाले आज, कारण की काल आपण लॉंग वर्कआउट केलं तर त्याच्यामुळे आज थोडा नॉर्मल वर्कआउट केला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.